नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। शिवसेना भाजपची युती झाल्यानं कोकणातील आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी नारायण राणे यांनी आतापासूनच जोरदार हालचाली सुरू केल्यात। सूत्रांच्या माहितीनुसार नारायण राणे शिवसेनेच्या विरोधात उमेदवार देतानाच तळकोकणामध्ये आघाडीकडे सुद्धा पाठिंबा मागणार असल्याचं बोललं जात आहे। भाजपच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्यास मात्र त्यांनी साफ नकार दिला। त्यामुळे तळकोकणात यावेळीही शिवसेना विरुद्ध राणे असा सामना बघायला मिळणार हे नक्की। शिवसेना भाजपची अखेर युती झाल्यानं आता नारायण राणे नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। पण राणेंनी भाजपसोबत राहतानाच शिवसेनेला विरोध करण्याची कसरत यापुढेही कायम ठेवल्याचं दिसतंय। कारण त्यांनी युतीवरून पुन्हा शिवसेनेला लक्ष करताना भाजप विरोधात मात्र सोयीस्कर मौन बाळगलंय। त्यामुळे युती तुझं माझं जमेना तुझ्या विना कर्मेना या पलीकडे काही साध्य नाही। राणेसाहेब, तुम्ही म्हणताय की मातोश्रीचा स्वार्थ आणि बचाव म्हणजे नेमकं काय आहे? कोणत्या गोष्टीसाठी बचाव? त्याला समजायचं मतलब बचाव नाही, विरोधी पक्ष स्वतःचं संरक्षण करून घेण्यासाठी, अनेक कारवायापासून वाचण्यासाठी। राणे स्वबळावर लढणार असले तरी ते फक्त शिवसेनेविरोधातच उमेदवार उभे करणार आहेत। मला खासदार त्यांनी केलं नाही, आज तुम्ही नाही केलं, ऐकून घ्या आता, माझं वाक्य पण पूर्ण होऊ दे ना। त्यांनी केलं, पण त्याच्या अगोदर ज्या कमिटमेंट होत्या त्या कोणत्याही पूर्ण झालेल्या नाहीये। केल्यानंतर मी काय त्यांना काय वाईट बोलतोय का? फॅक्ट आहे ते सांगतोय। मी स्वबळावर लढणार नाही तर मी काय करावं? मी काय भाजपचं काम करत घरी बसावं? काय करावं काय? त्यामुळे मी माझा पक्षाचा जन्म त्यांच्या सांगण्यावरूनच आहे आणि त्याच्यामुळे माझा पक्ष निवडणुका लढवणार। राजीनामा देणार का? काय संबंध येतो राजीनामा द्यायचा? लेकिन भाजपा के खिलाफ आप कैंडिडेट दोगे या शिवसेना के खिलाफ दोगे या दोनों पक्षों के खिलाफ? वो सोच रहा हूँ किस के खिलाफ देना है। जो अप्रोच करेंगे, बातचीत करेंगे, उधर नहीं खड़े करेंगे। टारगेट नंबर 1 शिवसेना ही होगा। टारगेट शिवसेना है, उनके मैक्सिमम सीटों पर हम चुनाव लड़ेंगे। भाजप सोबतची मैत्री तोडण्यास नकार देतानाच राणे दुसरीकडे आघाडीचा पाठिंबा मिळण्याबाबतही प्रचंड आशावादी आहे। किंबहुना त्यांनी तसे प्रयत्नही सुरू केल्याचं बोललं जात आहे। मी पाठिंबा दिला तेव्हा मी त्यांच्या पक्षात गेलो का? मी जर तटकरेनं जेव्हा मदत केली तर त्यांच्या पक्षात गेलो मी, तसा देतील पाठिंबा तर तुम्ही घ्याल तो नक्की। तळकोकणात गेल्या वेळी राणे विरुद्ध सर्वपक्षीय असं चित्र होतं, पण यावेळी राणे युती झाल्यानंतरही भाजपच्या वळचणीला चिकटून राहिल्यानं तिथे शिवसेना विरुद्ध राणे असंच धुमशान रंगणार हे नक्की। पण या थेट सामन्यातही गेल्या वेळेसारखे आपण एकटे पाडले जाऊ नये याची खबरदारी राणे आतापासूनच घेताना दिसतायत। आता मुद्दा असा आहे की भाजप आणि काँग्रेस आघाडी राणेंना तळकोकणात पाठिंबा नेमका बाहेरून देणार की आतून हे अद्याप स्पष्ट होणं बाकी आहे। बघूयात होतंय काय ते। सागर कुलकर्णी आणि दिनेश केळुस्कर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे युतीची घोषणा करताना नाणार प्रकल्प अन्यत्र हलवण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे जाहीर आभार मानलेत। पण नाणारवरून शिवसेना खोटा प्रचार करत असल्याचा प्रत्यारोप नारायण राणे यांनी केलाय। नाणार प्रकल्प रद्द झाला नसल्याचंही राणे यांचं म्हणणं आहे। याच नाणारच्या मुद्द्यावरून राणे आणि राऊत पुन्हा आमने सामने आलेत। पाहूयात राणे आणि राऊतांमधली जुगलबंदी। आणि मला आनंद होतोय की स्थानिक लोकांनी केलेली जी मागणी की आम्हाला हा विध्वंसक असा रिफायनरी प्रकल्प नकोय, ही मागणी शिवसेना पक्षप्रमुखांनी अत्यंत महत्त्वाची मागणी मानली गेली आणि ती युतीच्या चर्चेमध्ये प्राधान्याने ठेवली। सुदैवाने या भाजपाचे अध्यक्ष अमित शहाजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्याला मान्यता दिली आणि त्यामुळे मी ह्या तिघांचे आभार मानतो। नाणारचा झाला काय झालं? रद्द झाला का प्रोजेक्ट? शिफ्ट करायचं म्हणतात, जबरदस्तीने प्रोजेक्ट राबवला जाणार नाही, पण प्रोजेक्ट रद्द का नाही करत तिथला? हे काय
शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याचं काम करणार. काय करणार? सत्तेत असून उद्धव ठाकरे काय करू शकला नाही शेतकऱ्यांसाठी ना नाणारसाठी. उलट सगळ्या परवानग्या शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांनीच दिलेल्या आहेत. त्यामुळे हे फक्त बोलाची भात आणि बोलाची कढी याच्या पलीकडे काय नाही. शिवसेना काही करू शकत नाही जनतेचं. उमेदवार जर उभा राहिलाच तर त्याची पूर्णपणे डिपॉझिट जप्त होईल यामध्ये कोणतीही शंका नाही. इथला विजय हा नक्की आहे आणि त्यामुळे हे सगळे शिवसेना भाजपची जी सगळी मंडळी आहेत, सगळे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, एकजुटीने कामाला लागणार. जाऊ द्या, एक तर खासदार झाला त्यामुळे मी काय बोलत नाही. त्या लायकीचं, नगरसेवकाच्या लायकीचं नाही माणूस. कसल्या त्या फाईल मला नेऊन तू तरी दे ना, कुठे द्यायचे द्या. खासदार होता ना, 4.5 वर्ष खासदार आहे. नेऊन द्यायचा, पीएम कडे द्यायच्या, फायनान्स मिनिस्टरकडे द्यायच्या. का नाही दिल्यास? आता तुझी काढू का 3 लग्न? मग काय होईल? कुठल्या घरी कधी जातो, कसं ऍडजस्ट करतो सांगून टाकीन मग एक दिवशी. कोणी जाऊ नये तेडीमध्ये माझ्याशी. त्यामुळे या दोघांमध्ये चांगलंच जुंपलेलं आहे. तिकडे हे दोघंच नाहीत, शिवसेना भाजपात आणखीन 2 नेत्यांमध्ये चांगलंच जुंपलंय. राज्यामध्ये भाजप शिवसेनेची पुन्हा युती झाली असली तरी आपण जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारच असा बंडखोरीचा पवित्रा घेतलाय शिवसेनेचे मंत्री आणि जालन्यातले नेते अर्जुन खोतकर यांनी. मैत्रीपूर्ण लढतीसाठी आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे परवानगी मागणार असल्याचंही त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलंय. लोकसभेसाठी राज्यात अखेर सेना भाजपची युती झालेली असली तरी अनेक ठिकाणी बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. जालना मतदारसंघ देखील त्यापैकीच एक. अर्जुन खोतकरांनी तर आतापासूनच बंडखोरीची भाषा सुरू केली आहे. युती झाली तरी आपण दानवेंविरोधात निवडणूक लढणारच असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय. की राज्यामध्ये असे उदाहरणं अनेक आहेत की ज्या प्रसंगामध्ये आपण मैत्रीपूर्ण लढत केलेली आहे आणि मला असं वाटतं की माननीय उद्धवजी साहेब मला या संदर्भामध्ये परवानगी देतील. त्यासाठीच मी माननीय उद्धव साहेबांशी बोलणार आहे, त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवणार आहे की आपण यावेळेस मैत्रीपूर्ण लढत करूया आणि 100% ही सीट जागा विजय होणार आहे. त्यामुळं कोणी जरी निवडून आलं तर मतदान उद्धव साहेब सांगतील तिथंच जाणार आहे. अर्जुन खोतकरांची ही संभाव्य बंडखोरी लक्षात घेऊनच मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी त्यांना दानवेंसोबत दिलजमाई करण्याचं आर्जव केलं होतं. तुम्ही मगाशी म्हणाला की मी काहीतरी तुम्हाला सांगितलं पाहिजे, आपल्याला मिळून खूप गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळे काही तुम्ही इकडे तिकडे पाहू नका, मागे पुढे पाहू नका. आपण सगळे एकत्रित आहोत, एकत्रितच राहायचं आहे आणि तुमच्यावर खूप जबाबदारी मला टाकायच्या. एवढ्या एका जबाबदारी होणार नाही, तुमची क्षमता मोठी आहे, त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. आपण सगळे मिळून एकत्रितपणे योग्य प्रकारे. आता कधी कधी आपल्या घरामध्ये वाद होत असतात, करून द्यायचं. आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाची आठवणही करून दिली तरीही खोतकर बंडखोरीवर ठाम आहेत. मी स्वतः लढत असल्यामुळं त्यांचा प्रचार करायचा काही प्रश्नच नाही आणि शेवटी मी मैत्रीपूर्ण लढत करणार आहे ठामपणे. खोतकरांची ही संभाव्य बंडखोरी लक्षात घेऊनच आम्ही मागे एकदा दानवेंना छेडला असता त्यावेळी दानवे काय म्हणाले होते तेही ऐका. मी कोणाचं नाव घेणार नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आत्तापर्यंत 24 निवडणुका लढलो आणि त्यातल्या 23 निवडणुका जिंकलो आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्या विरुद्ध असंच बोललं जातं की आम्ही हरू, आम्ही लढू, त्यांचा पराभव करू, पण अजूनपर्यंत त्यांना ते शक्य झालं नाही. जेव्हा ते मागच्या काळात शक्य झालं नाही तेव्हा ते पुढच्याही काळात शक्य होणे नाही. घोडा मैदान सामने हर निवडणुकीमध्ये अशा प्रकारची भाषा वापरल्या जाते. सगळ्याला चारी मुंड्याची प्रत्येक निवडणुकीत केलं मी आणि ह्याही वेळेस करेल. जालन्यात दानवे सलग 3 वेळा निवडून गेलेत, पण यावेळी त्यांना पाडण्यासाठी सर्वपक्षीय विरोधकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. किंबहुना त्यासाठीच अर्जुन खोतकरांना दानवेंच्या विरोधात मैदानात उतरवलं जाणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीही खोतकरांना छुपी मदत करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे उद्या पुढे जाऊन जालन्यात खोतकरांनी दानवेंविरोधात बंडखोरी केल्याचं बघायला मिळाल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही. ब्युरो रिपोर्टसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, जालना. शिवसेना भाजपच्या युती पार्ट 2 ची खिल्ली उडवण्याचा एक कलमी कार्यक्रम विरोधकांनी आजही सुरूच ठेवला. राष्ट्रवादीनं तर थेट शिवसेना भवनासमोरच मजेशीर पोस्टर लावलेत.
तर मनसेनं उद्धव ठाकरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचं एक वेगळंच आवाहन शिवसैनिकांना केलंय. पाहूया काय घडतंय. सोशल मीडियावर युती पार्ट 2 ची खिल्ली उडवून झाल्यानंतर विरोधकांनी आता थेट सेना भवनाकडेच आपला मोर्चा वळवलाय. सत्तेला लाथ मारू या विधानाला भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाची पोस्टर्स युवक राष्ट्रवादीने दादरच्या सेना भवनासमोर झळकवलीत. सध्या वरळी सीफेस परिसरात आहोत आणि या ठिकाणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अनेक पोस्टर्स अनेक बॅनर मुंबईमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आम्ही सत्तेला लाथ मारू या ऐतिहासिक वाक्याला भावपूर्ण श्रद्धांजली. एकंदरीत जर आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोघंही जरी पक्ष सत्तेत सहभागी असले तरी या दोन्ही पक्षामध्ये काही आलबेल दिसत नव्हतं. आणि आम्ही उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचा मुद्दा असो की इतर कुठलेही मुद्दे असो यावरनं आम्ही सत्तेला लाथ मारू अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार अनेक सभांमधनं अनेक पत्रकार परिषदांमधनं करत होते. मात्र काल त्या वक्तव्याला अखेर पूर्णविराम मिळाला आणि येत्या निवडणुकीत सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी बरोबर राहतील असं जाहीर करण्यात आलं. आणि त्याचमुळं अशी बोचरी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं या ठिकाणी करण्यात येत आहे. हे कमी की काय म्हणून मनसेनं तर थेट उद्धव ठाकरेंवरच 420च्या कलमाखाली शिवसैनिकांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पिछले 5 वर्ष में जनता को उल्लू बनाया गया है, शिवसैनिकों को उल्लू बनाया गया है. मुझे लगता है कि मुझे कुछ शिवसैनिक मेरे जो मित्र हैं आज शिवाजी पार्क में मिले थे वो कह रहे थे कि हमको चाहिए कि हम 420 का गुना दाखल करें उद्धव साहब के ऊपर, क्योंकि उन्होंने पिछले 5 साल से शिवसैनिकों को उल्लू बनाया है और महाराष्ट्र के जनता के पीठ में खंजीर घोपने का काम किया है. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही युतीवरून उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलंय. चौकीदार चोर हैच्या वक्तव्याचीही त्यांनी उद्धव ठाकरेंना आठवण करून दिली. ही युती ही दुर्दैवी आहे. एकामेकाचं वस्त्रहरण करून 4-4.5 वर्ष जेव्हा राज्याला चांगल्या प्रशासनाची गरज होती तेव्हा यांना फक्त एकामेकावर टीका करायला वेळ होती. तेव्हा राज्यातले सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न याच्यावर कधी चर्चा केली नाही. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की मी असलं कधी विधानं करत नाही, पण चौकीदार चोर आहे हे कोण म्हणलं होतं आणि आता चौकीदार चोर आहे का नाही, का मग तुम्ही चोरांच्या टोळीत दाखल झाला आहे याचं उत्तर तर त्यांनी राज्याला द्यायला पाहिजे. मी एक नागरिक म्हणून त्यांना हा प्रश्न विचारते. विरोधकांच्या आरोपांना भाजपने जशास तसे उत्तर दिलंय. युती झाल्यानं विरोधकांना पोटसूळ का उठलाय असा प्रतिसवाल त्यांनी केलाय. तसं असतं तसा दडसही असती तर मग काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना काय तसं इन्क्वायरी लावायला आम्हाला काही फार वेळ लागला नसता. पण आम्ही अशा सूडबुद्धीने सूडभावनेने हे सरकार काम करत नाही, अजिबात करत नाही. नाही तर अनेकांच्या अनेक गोष्टी आहेत आम्हाला या ठिकाणी करायला, पण तो सूडभावनेने काम करणं हे भारतीय जनता पक्षाचं काम नाही आहे. म्हणून आमची युती ही 30 वर्षापासूनची आहे, ही नैसर्गिक युती आहे आणि ती झाल्यामुळे मात्र निश्चित आता काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना बिचाऱ्यांना पुन्हा आता विरोधी पक्षात बसावं लागणार आहे हे त्यांना नेमकं कळलेलं आहे. कोणाला सांगण्याचीच गरज नाही. हे लहान मुलाला सुद्धा या ठिकाणी राज्यामध्ये कळतं आहे आणि म्हणून मग ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. राजकीय व्यवहार म्हणून सेना भाजपची युती झाली असली तरीही दोन्ही पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची मनं पुन्हा कशी जुळणार हा खरा प्रश्न आहे. अशातच अनेक ठिकाणी बंडखोरीची शक्यताही निर्माण झाली. त्यामुळं उद्धव ठाकरे नाराज शिवसैनिकांची नेमकी कशी समजूत घालतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवरायांचं आठवावं रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सकाळी शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. तसंच राज्यातील अनेकविध भागात पारंपरिक पोशाखात शिवप्रेमींनी मिरवणूक काढली. रथयात्रा, पालख्या काढून शिवजयंती साजरी करण्यात आली. तर अनेक ठिकाणी साहसी खेळ आणि भव्य दिव्य रांगोळ्या काढून शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.